इतिहासाचे रंगरूपे आले या नगरात. इतिहासाचे रंगरूपे आले या नगरात. स्वागतम सुस्वागतम आव्हानाच्या बदलात. स्वागतम सुस्वागतम आव्हानाच्या बदलात. मन मोठं तर आपलं जग मोठं आपल्याला दिसतं. तर ह्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची शेती भागवणारे कृष्णांजली फाउंडेशन यांचं मी आभार मानतो. आणि ह्या शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती करण्यामागं आमचे ग्रामस्थही तेवढेच नेहमी ह्या प्रगतीच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत नेहमी चौकशी करणारे असतात. मुलांना जास्तीत जास्त क्वालिटी एज्युकेशन देऊ शकतो. आणि मुलांना हेच सांगेल की कंटिन्यू आपण डेडिकेशनने शिकत राहा. आणि मी आता इथून पुढे हे सांगते की हे मुलं फक्त हे शाळेचे नाही तर या वर्षीपासून हे सगळे मुलं कृष्णांजली फाउंडेशनचे सुद्धा या शाळेला आणि कृष्णांजली फाउंडेशनला आज मी ऑफिशियली समजते की आपण जोडल्या गेलो आहोत. आणि दरवर्षी कृष्णांजली फाउंडेशनच्या कडून मी किंवा आमचे साहेब कोणी ना कोणी या शाळेला नक्की भेट देतील. आणि दरवर्षी मुलांना काय हवं नको, शाळेला काय हवं नको याची काळजी कृष्णांजली फाउंडेशन यावर्षीपासून घेईल. बस याच्याबरोबर संपवते माझे 2 शब्द. शाळेला प्रिंटर देऊन उपकृत केलं त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीने तुमचं आभार मानतो. आमचे ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शंकर भाऊ, राम शिक्षण समितीचे सदस्य नवनीत भाऊ, आमचे गाव अध्यक्ष माजी गाव अध्यक्ष राजेश भोई, तसेच माजी गाव पंच दिलीप पाटील हे उपस्थित आहेत. ह्यांचे मी आभार मानतो. आणि हा प्रिंटर भेटीचा छोटेखानी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. विद्यार्थी फाउंडेशनची संचालिका. आणि तुम्ही सगळे मुलं मला दिसत नाही बोलू शकता की माझी मम्मी आहे. की तुमच्या पण आईसारखीच आहे. तिला लहान मुलांबद्दल खूप प्रेम आहे. आणि कृष्णांजली फाउंडेशन सुरू करण्यामागचं जे मोटिवेशन मला भेटलं ते फक्त माझ्या आईमुळे भेटलं. तर कृष्णांजली फाउंडेशन सोबत जे कुठले मुलं जोडले जातात किंवा आतापर्यंत जोडले गेले ते सगळ्यांच्या आईसारखी आहे. फक्त माझी आई कृष्णांजली फाउंडेशन मुलाची आई आहे. तर इथून पुढे ही आई नेहमी